नमस्कार मित्रांनो, तर भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। आरआरबी अर्थातच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्याला रेल्वे भरती बोर्ड असे संबोधित केले जाते, त्यांनी नुकतीच एक जाहिरात या ठिकाणी ज्याला नोटीस म्हणता येईल, प्रसिद्ध केलेली आहे। तर प्रसिद्धीमध्ये त्यांनी नुकतीच एक टाइमलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्स या खात्यामध्ये बोर्डाकडून एकंदरीत 4660 या जागेसाठी भरती होणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम पद जर बघायला घेतलं तर आरपीएफ मधील सब इन्स्पेक्टर पद हे असणार आहे। त्यानंतरच त्या लागोपाठवाट म्हणजेच आरपीएफ मधील कॉन्स्टेबल पद, असे एकंदरीत 2 या पदासाठी या ठिकाणी आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्स मध्ये या ठिकाणी एकंदरीत ती भरती घडून येणार आहे। तर अधिकृत सूचनेनुसार बघायला घेतलं तर हे जी आरपीएफ मधील कॉन्स्टेबल पदासाठी वयाची अट 18 ते 28 वर्ष एवढी असणार आहे। जर तुम्ही एससी किंवा एसटी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाची सूट, तर त्यापाठोपाठच ओबीसी असाल तर त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाची सूट यामध्ये वयामध्ये तुम्हाला मिळणार आहे। जर फीज जर बघायला घेतली, फॉर्म भरायची फीज जर बघायला घेतली तर जनरल किंवा ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या ठिकाणी 500 रुपयाचे शुल्क असणार आहे। त्यापाठोपाठच जर तुम्ही एससी किंवा एसटी किंवा महिला किंवा अल्पसंख्याक या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी यामध्ये निम्मे शुल्क असणार आहे, अर्थातच 250 रुपये या ठिकाणी तुमच्यासाठी शुल्क असणार आहे। आणि याच्यासाठी आवेदन प्रक्रिया ही 15 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे। तर शेवटची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असणार आहे। अर्थातच एकंदरीत 28 दिवसांचा हा कालावधी असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही हा फॉर्म फिलअप करून ऍप्लिकेशन तुमचं सबमिट करू शकता।